मित्र हो, या व्हिडिओत तुम्हाला श्रीकृष्णाचे गूढ आणि हृदयस्पर्शी विचार ऐकायला मिळतील। पाप केल्यानंतरचा पश्चाताप, क्षमा कधी आणि कशी मिळते आणि जीवन कसे सुधारता येते। मित्रो, जर तुम्हाला वाटत असेल की भूतकाळात तुम्ही चुकीचे केले आहे, तर हा संदेश तुम्हाला नवीन मार्ग दाखवेल। 3 मिनिटाचा हा व्हिडिओ ऐकून तुमच्या मनात शांती, आशा आणि सकारात्मकता निर्माण होईल। चला तर मग मित्रांनो, सुरू करूया। अर्जुन: भगवंता, पापी मनुष्य पापबंधनातून कसा मुक्त होऊ शकतो? त्याला क्षमा कधी आणि कशी मिळेल? पाप स्पर्शही करणार नाही या पायरीपर्यंत मनुष्य कसा पोहोचेल? पार्था: मनुष्य कितीही पापी असो, तो जर पूर्ण अंतकरणाने मला शरण आला तर मी त्याला पापबंधनातून मुक्त करतो। जसे कालोकाला एक दिव्याची ज्योत सहज हरवते, तसेच खरी प्रार्थना आणि खरा पश्चाताप तुझ्या आतला अंधार हरवेल। अनेक जीव पाप करतात, पण त्यांना त्याची जाणीवच नसते। तुझ्या अंतकरणात आता जो खेद आहे तो माझा स्पर्श आहे, हीच खरी कृपा आहे। तू अंधार आहेस हे तुला उमजले, जाणीव झाली, म्हणजे परतीचा प्रवास तुझा सुरू झाला। पार्था, पाप पाण्यातल्या शाईसारखे आहे। तू जर ते घट्ट पकडून ठेवशील तर ते तुझ्या हाताला लागेल, पण जर तू का हात पाण्यात स्वच्छ धुतलास तर ते वाहून जाईल। भूतकाळाच्या जखमा तुला मोक्षापासून दूर नेत नाहीत, तर त्या तुला मोक्षाच्या दिशेने ढकलतात। जर तू त्या माझ्याकडे अर्पण केल्यास, फक्त खेद बाळगणे पुरेसा नाही, तो कृतीत उतरव। रोज काहीतरी चांगले चिंतन कर, एक चांगले कार्य कर। जसे नदी सतत प्रवाही राहते, तसेच सतत चांगले करत राहा। कधी तू पडशील, चुकशील, पण थांबू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। क्षमा हा एखादा दिवस नाही की ठराविक वेळी मिळेल। क्षमा हा क्षण आहे, जेव्हा तू स्वतःला आणि इतरांना क्षमा करतोस, तो क्षण म्हणजे माझे आलिंगन। पार्था, मी वेल पाहत नाही, मी हृदय पाहतो। तुझे हृदय जितके स्वच्छ होईल, तितकी माझी कृपा तुझ्या जीवनात अधिक ओसांडेल। एक सत्य लक्षात ठेव, तुझा जन्म हा शिक्षा भोगण्यासाठी नाही, तर माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आहे। तुझ्या पापांना आधार मानून तू अधिक भक्त हो आणि तू मुक्त होशील। तू माझ्या नावाने चाल, माझ्या विचाराने बोल आणि प्रत्येक जीवामध्ये मला पहा। एवढे केलेस की पाप तुला स्पर्शही करणार नाही। पार्था, मी सर्व जीवांचा मित्र आहे, सर्वांचा रक्षक आहे। तू 1 पाऊल माझ्याकडे टाक, मी 100 पावले तुझ्याकडे धावून येईन। तुझा भूतकाळ माझा नाही, पण तुझा वर्तमान आणि भविष्य माझे आहे, हे लक्षात ठेव। धन्यवाद।